कारण आपण अगदी शॉर्ट टाईममध्ये आपल्याला मी निमंत्रण केलं आणि आपण या ठिकाणी आलात, त्याबद्दल सर्व पत्रकारांचे मी प्रथम आभार व्यक्त करतो। माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन आणि त्याचबरोबर ज्या माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दहीहंडीचा उत्सव, जो दहीहंडी दही काळा हा 7 समुद्रापलीकडे नेऊन ठेवला, ते आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यांच्या पश्चात त्यांचा वारसदार म्हणून आपण आज ज्यांना म्हणतोय की ज्यांच्या खरोखर त्यांनी वारसा जपण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे, ते आमचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि यशस्वी मुख्यमंत्री, लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ। त्यांनी हा कार्यक्रम त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर या ठाण्यामध्ये चालू ठेवलेला आहे। परंतु आमच्या वागळे स्टेट परिसरामध्ये एक आमच्या फाटक साहेबांची सोडली तर या व्यतिरिक्त या परिसरामध्ये कुठली हंडी होत नव्हती त्या पद्धतीने, आणि म्हणून नागरिकांचा हट्टास होता, कारण या ठिकाणी आपल्यालाही एखाद्या हंडीचा कार्यक्रम आयोजित करा का त्यांना हे दहीहंडीचे जे थरारक दृश्य आहे हे पाहण्याची लांब जाण्यासाठी त्यांना इकडे जवळ संधी उपलब्ध व्हावी ही एक अपेक्षा होती। त्यासाठी आम्ही स्पर्धा या ठिकाणी एकनाथ भोईर फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठान आणि यज्ञेश भोईर हा स्वतः त्या हंडीचं सर्व नेतृत्व करत आहे, त्याच्या माध्यमातून हा आम्ही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या ठिकाणी तसं बक्षिसांचं स्वरूप पाहायला गेलं तर पहिलं बक्षीस पहिले जे कोणी 9 थर या इथे लावेल त्याला आम्ही 1,51,000 रुपये अशा आकर्षक आणि ट्रॉफी असं हे बक्षीस देणार आहोत। त्याचबरोबर 8 थर लावणाऱ्यांना 21,000 रुपयाचं बक्षीस आम्ही घोषित केलेलं आहे। 7 थर लावणाऱ्यांना आम्ही 11,000चं बक्षीस घोषित केलेलं आहे। 6 थर लावणाऱ्यांना आम्ही 5,000चं बक्षीस घोषित केलेलं आहे आणि जे 5 थर लावणारे आहेत त्यांना आम्ही 3,000चं बक्षीस घोषित केलेलं आहे। अशा प्रकारची विविध बक्षिसं, लाखो रुपयाची बक्षिसं, आकर्षक अशा ट्रॉफ्या दिल्या जाणार आहेत। मी सर्व गोविंदा पथकांना विनंती करेल व मी त्यांना निमंत्रण करेल की या ठिकाणी येऊन आपला जे गोविंदा आहे, आपण ज्या गोविंदाची आज मेहनत केलेली आहे, कारण गोविंदा पथक आपण बघायला गेलं तर 1-1, 2-2, 3-3 महिने ते सराव करत असतात आणि त्यांचा मान सन्मान प्रत्येक गोविंदा पथकाचा आम्ही ठेवणार आहोत। पैसे म्हणजे हा काही हे नाही आहे, परंतु त्यांचा मान सन्मान हा आमच्या या एकनाथ भोईर फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठेवला जाईल आणि या ठिकाणचा हा दहीहंडी उत्सव अतिशय जल्लोषात होईल आणि त्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतील असं मी या ठिकाणी सांगतो। आणि त्याचबरोबर या सर्व जे आमचे आयोजक मंडळ आहेत, मग आमचं यज्ञेश आहे, आशिष आहे, अगदी आमचं शैलेश आहे, परेश चालके आमच्याबरोबर आहेत, अभिजित गायकवाड आहे आणि सर्व माझा व्यासपीठ, त्याचबरोबर मला ज्यांनी या कार्यक्रमामध्ये मदत केली त्यांचाही आभार व्यक्त करतो। सांस्कृतिक कार्यक्रम तर असणारच आहे, कारण दहीहंडी म्हटल्यानंतर हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करणं साहजिकच आहे आणि तो असणार आहे। विविध कलाकार सुद्धा या ठिकाणी भेट देणार आहेत, परंतु त्या कलाकारांची लिस्ट आता मी तुम्हाला या क्षणी देऊ शकत नाही, मी तुम्हाला ती नंतर देणार आहे। परंतु विविध कलाकार या ठिकाणी येतील आणि आपली कला दाखवतील, कारण हा खेळच सांस्कृतिक आहे, हा खेळच सामाजिक बांधिलकी म्हणून जपण्याचं काम आम्ही करतो, तेचं जपण्याचं काम या ठिकाणी होईल, कारण शेवट हिंदू धर्माचा हा उत्सव आहे। त्यामुळे दही काळा हा एक उत्सव आहे आणि त्या उत्सवाला धार्मिकता त्याची जपली जाईल। स्टेट म्हटलं तर हा कामगार वस्तीचा परिसर आहे, इकडे बऱ्याचसा एरिया हा स्लम असल्यामुळे इकडे बऱ्याच गोरगरीब जनता राहते आणि या सगळ्यांना मोठ्या मोठ्या हंडी पाहण्यासाठी लांब लांब जावं लागत होतं, तर त्यांना या सगळ्याचा हंडीचा जो आनंद आहे त्यांच्या घराच्या जवळच मिळावा याकरता एकनाथ भोईर फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठानने यावर्षी वागळे स्टेट कामगार नाका इथे दहीहंडीचं आयोजनपर्यंत आपल्याकडे 150 संघांची नोंदणी झालेली आहे आणि अजून बऱ्याच संघांची नोंदणी चालू आहे। तरुणांचा सहभाग जल्लोषातच असणार आहे, कारण आकर्षक बक्षिसं यावेळेला इथे ठेवण्यात आली। दृष्टीने ज्या गाईडलाईन्स गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत, त्याच्या अंतर्गत सगळ्या आपण गाईडलाईन्स फॉलो करूनच हा उत्सव साजरा करू।